पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दोडक्याचा ठेचा। त्यासाठी घेतलेलं साहित्य, दोडके घेतलेले आहेत मी 2, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 9, शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा लिंबू। दोडक्याची साल काढून घ्यायची। बाकीच्या दोडक्यांची साल मी काढून घेते। सगळ्या दोडक्यांची साल काढून झालेली आहे। आता मी चिरून घेते। बारीक बारीक मी चिरून घेणार आहे। खूप बारीक चिरून घ्यायचे। सगळे दोडके असे चिरून घ्यायचे। दोडका आता चिरून झालेला आहे। दोडका मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आता धुवून झालेला आहे। मी एका चाळणीमध्ये चाळून घेते पाणी। बारीक कट केल्यामुळे मी पाणी चाळणीने येळून घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण मी कुटून घेणार आहे। लसूण आणि हिरवी मिरची आता कुटून झालेली आहे। आता मी शेंगदाणे दळून घेते। शेंगदाणे मी थोडे जाडसर ठेवलेले आहेत। आता मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे। आता मी जिरे टाकते। हिरवी मिरची आणि लसूण कुटलेलं टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मी दोडकं टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं मीठ टाकते मी चवीनुसार। पाच मिनिटं मी गॅसवर असं ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे। दोडकं सुद्धा नरम झालेलं आहे। आता मी कोथिंबीर टाकते। परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट, आता थोडंसं लिंबू पिळून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं परत। आता मी 2 ते 3 मिनिटं मी असं झाकून ठेवते। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। तर मी आता झाकण काढते।
मस्त आपला ठेचा तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये दाखवते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.